प्रशासन राजमध्ये प्रशासन व्यवस्था बिघडली असून सर्वसामान्य जनता सोयी सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करून शहर काँग्रेसतर्फे महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। काँग्रेस भवन ते महापालिका या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला। अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी BS संदीप, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, रफिक शेख, अजित दरेकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, सुजाता शेट्टी, प्राची दुधाने, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजित यादव आदी सहभागी झाले होते। यानंतर शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले। सत्तेत येण्याआधी मोदी सरकारने ना खाऊंगा ना खाने दूंगा असे जाहीर केले होते, परंतु आता महाराष्ट्रासह संपूर्ण भारत भ्रष्टाचाराचे कुरण झाला आहे। भ्रष्ट व अत्याचारी मंत्र्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही। जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी काँग्रेस तीव्र लढा उभारेल असे संदीप यांनी यावेळी म्हटले आहे। 3-3.5 वर्षामध्ये प्रशासनाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जो नागरिकांचे हाल लावलेले, त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या पराकोटीला गेलेल्या त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। ह्यापेक्षाही चक्काजाम आंदोलन आम्ही करणार। रोज काही ना काहीतरी भ्रष्टाचाराचे नवीन मुद्दे या महानगरपालिकेत घडतात। जे आयुक्त 4 महिन्यासाठी ते 7 वर्ष पुढच्या टेंडर काढतात। यासाठी हे आंदोलन 24/7 चे 5% टॅक्स घेतले, 24/7 नाही। भ्रष्टाचार, अतिरिक्त आयुक्त अतिक्रमणामध्ये आपल्या अधिकारात स्टॉल देतो, कारवाई नाही। तुम्ही 13 बिल्डिंग पाडता, पण ज्याला अधिकारी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई नाही। TDRचा घोटाळा, ते जेटिंग मशीन मध्ये घोटाळा, फक्त घोटाळा। हे जर समीकरण केलं तर एकच नाव येतं, भारतीय जनता पक्ष।